प्रेक्षकांनो 101% तुम्हाला आज फील येणार आहे की तुम्ही हिंदीच मालिका बघताय. म्हणजे एवढं वेगळं दाखवलं आहे त्यांनी. आता वेगळे शब्द मला वापरायचे नाही आहेत, पण काय समजायचं ते तुम्ही समजून घ्या. आता ह्या मुक्ताने दार उघडे असं बघून तो सागर तिच्या खांद्यावर पडलेला असतो, म्हणून त्याला त्याच्या घरात नेऊन त्या सोफ्यावर तिने झोपवलं आहे आणि ती त्याला झोपवत असते तेव्हा तिची वेणी त्याच्या खाली अडकते आणि ते टायटल सॉन्ग त्यांनी प्ले केलं इथे. आणि मुक्ता अलगदपणे तिची वेणी काढून घेते आणि जेव्हा ती बाहेर जात असते म्हणजे तिला असं वाटतं आता निघून जावं, सई बरीच असेल, पण तिला सईच्या खोकलण्याचा आवाज येत असतो, म्हणून ती सईच्या खोलीकडे धाव घेते. काय झालं असेल सईला असा विचार तिच्या मनात येतो आणि जाऊन बघते तर काय, म्हणजे जाता जाता तिचं ब्रेसलेट अडकलंय त्या सोफ्याला असं त्यांनी दाखवलंय. आणि इकडे ही बिचारी सई सारखी खोकलत असते पण कोणाचंच लक्ष नसतं. कमाल आहे ना प्रेक्षकांनो, घरात एवढी माणसं असताना एकाचंही लक्ष जाऊ नये. पण आता ही मुक्ता आधी डॉक्टरांना फोन करते आणि तिच्या बाजूला ती बाटली पडलेली असते, त्या बाटलीचं नाव गाव सांगते ती, म्हणजे हे असं असं औषध तिला दिलेलं दिसतंय डॉक्टर, मी काय करू. आणि ते डॉक्टर तिकडनं म्हणतात तुम्ही तातडीनं तिला हॉस्पिटलमध्ये आधी ॲडमिट करा, कारण ती अख्खीच्या अख्खी बाटली त्या शर्मिष्ठाने सईच्या घशात ओतलेली असते. आता ह्या मुक्ताने पण कोणाला तिथे उठवलं नाही, काही नाही आणि डायरेक्ट त्या मुलीला गाडीत टाकलं आणि दवाखान्यात घेऊन जात असते. पण जाताना तिच्या मनात विचार येतो सांगू का, पण नको, वेळ घालून चालवायला नकोय असं म्हणून तिने तिला गाडीत टाकलंय. आणि हे सगळं करताना त्या वॉचमन दादाने तिला बघितलंय. पण कमाल आहे ना, त्यांनी सुद्धा एका शब्दाने सुद्धा मुक्ताला अडवलं नाही किंवा विचारलंही नाही की ताई तुम्ही सईला कुठे घेऊन चाललायत किंवा काय. सस्पेन्स ठेवायचा तर असा. आता मुक्ताने तिला ॲडमिट केलं आहे दवाखान्यात. ते डॉक्टर चेक करतात आणि सांगतात की हिची तब्येत जरा जास्तीच आहे आणि हिला लगेच ॲडमिट करावं लागेल. काहीशा प्रोसिजर आहेत त्या तुम्ही प्लीज व्यवस्थित लिहा, म्हणजे पेपर वगैरे देत आहेत ते मुक्ताला आणि बरंच काय काय बोलत आहेत. मुक्ता म्हणते हो ठीक आहे मी आलेच 2 मिनिटात. आता ती विचार करते की सागरला फोन करून इथे बोलावून घ्यावं, पण सागर मात्र नशेमध्ये टुन्न झालेला असतो. मुक्ता बाहेर जाऊन थोडासा विचार करते काय करावं, हिच्या घरच्यांना कळवावंच लागेल. आता त्या इंद्राताई जाग्या झाल्यात असं त्यांनी दाखवलं आहे आणि सागरला बघताय, अरे वा माझा सागर आला आणि त्याची ट्रॉफी वगैरे बघतायत आणि म्हणतात माझा सागर आहेच हुशार, काय छान ट्रॉफी जिंकली आहे माझ्या सागरने. इंद्राताईंचं सागर पुराण सुरू असतं पण सागर मात्र झोपेमध्ये फुल असतो, म्हणजे नशेमध्ये फुल झोपलेला असतो. आता त्या इंद्राताई सागरच्या अंगावर चादर वगैरे टाकतात आणि झोप बाळा झोप, माझा सागर संस्कारीच आहे वगैरे वगैरे त्याच्या उशाशी बोलत असतात. पण आता आतमध्ये जाऊन बघतात सई झोपलेली आहे की नाही. पण इकडे या डॉक्टर म्हणतात हे बघा मॅडम तुम्हाला जे काही करायचे ते तातडीने करा. पण अशी कशी हिची आई एवढी निष्काळजी हो, मी अशी निष्काळजी आई कधीच कोणाचीच बघितली नाही आहे. ह्या मुलीच्या जीवाला धोका होईपर्यंत तिला औषध पाजलं गेलं आहे. कमाल आहे नाही. मुक्ताला खूप ऑकवर्ड वाटत असतं. मुक्ता म्हणत असते ॲक्च्युली हे सगळं मला पण माहिती नाही आहे, पण आता मुक्ता तो पेपर विचार करते लिहून घ्यावा, पण आता काय लिहावं त्यात कसं लिहावं, कारण सईबद्दल जास्ती डिटेल्स मुक्तालाही माहिती नाही आहे ना आणि पॅरेंट्सही नाही आहे, मग कशी लिहिणार. तर आता ही इंद्राबाई तिकडे गेली आहे पण ही शर्मिष्ठा पण गाढ झोपेत असते. झोपू द्या ना मला असं म्हणून ती त्या इंद्राताईला हकलवत असते, म्हणजे तिला माहिती नसतं इंद्राताई आहेत. आता इंद्राताई खूप पॅनिक होतात, त्या सगळ्या घरात सईला शोधतात पण कुठेच दिसत नाही. मग सागरचे पप्पा करून त्यांना उठवतात. ते म्हणतात अगं असेल इथेच कुठे बाथरूममध्ये वगैरे, किती गोंगाट करशील इंद्रा. आणि मग ही शर्मिष्ठा जागी होते यांच्या गोंगाटामुळे आणि सईला बघते तर सई बाजूला नसते. कोमल म्हणते मम्मी अगं तू किती टेन्शन घेतेस, इथेच असेल कुठेतरी सई, थांब जरा आम्ही बघतो. आता सगळेच जण शोधाशोध करायला लागतात पण कोणाला सई सापडत नाही. या इंद्राताई आता सागरला गडबडून उठवतात, अरे बाबा उठ, सई घरात नाही आहे, सागर उठ रे बाबा सागऱ्या. आता हा सागर अर्धवट नशेत असतो आणि तो उठतो आणि म्हणतो थांब ग, असेल इथेच कुठे, मी बघतोय. आणि ही बिचारी मुक्ता इकडनं सागरला सारखा कॉल करत असते की सागरने फोन उचलावा, पण सागर मात्र फोन उचलायला तयार नाही आहे. आणि सस्पेन्स वाढवावा तो किती प्रेक्षकांनो. आता ती जी शर्मिष्ठा आहे ना ती सागरचा फोन उचलते, म्हणजे तिला काय माहिती ना की हा मुक्ताचा फोन आहे का काय, पण तिने उचलला आहे. आणि मुक्ता तिकडनं म्हणजे विचारत पण नाही सागर बोलतोय की कोण, पण ती आता सईची सगळी कंडिशन सांगते की मी तिला दवाखान्यात आणलं आहे, कोणीतरी तिला हाय डोसेस दिलेत, तिचा जीव धोक्यात आहे, तुम्ही जसे असाल तसे प्लीज निघून या, तुम्ही तिचे वडील आहात ना वगैरे वगैरे. आता तिकडनं त्या शर्मिष्ठाने लगेच फोन कट केला आहे. पण मुक्ताला असं वाटतं की सागर खूप केअरलेस आहे. आता ही शर्मिष्ठा गोंधळून जाते, आता काय करू मी, आता माझं भांडं फुट
फुटेल, मला आता सगळे ओरडतील. आता तिने ना त्या सागरच्या बहिणीला फोन केला. ठीक आहे फोन केला, पण आता तिने सागरच्या बहिणीला सगळं काही खरं खरं सांगितलंय की त्या सईला खोकला येत होता, आम्ही तिला अख्खं औषध पाजलं वगैरे वगैरे. पण आता ही सागरची बहीण असून सुद्धा तिला म्हणते गोंधळ घातलास ना, थांब आता मी सांगते ना तसं तसं कर. म्हणजे ही आत्या आहे ना सईची, म्हणजे सईची कोणालाच पडलेली नाही आहे प्रेक्षकांनो, असं या सगळ्यातून तरी दिसतंय. पण असो, पण यातनं एवढा मोठा गोंधळ क्रिएट केला आहे त्यांनी की आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडे हे सगळं. आता या बाईने ती बाटली आधी लपून ठेवली आहे तिच्या पर्समध्ये. इंद्राताई खूप वेळ रडत असतात, माझी सई कुठे गेली, माझी सई. आणि तेवढ्यात तो लकी येतो. मग इंद्राताई त्याला सांगतात की अरे बाबा सई घरात नाही आहे, कुठेच दिसत नाही आहे, आम्ही सगळीकडे शोधलं रे तिला. आता तो लकी म्हणतो मम्मी तू काळजी करू नकोस, मी खाली जाऊन बघतो, असेल इथेच कुठेतरी, थांब जरा. आता सगळेच इंद्राताईंना समजवत असतात की नका टेन्शन घेऊ, काही होणार नाही वगैरे वगैरे. पण आता ती जी शर्मिष्ठा आहे ना, तिने त्या सागरच्या बहिणीने सांगितल्याप्रमाणे नाटक करायला सुरुवात केली आहे. बाई सई जिथे असेल तिथे सुखरूप राहो एकविराई, अशी ती प्रार्थना करायचं नाटक करत असते. इकडे मुक्ता बिचारी त्या सईसाठी दवाखान्यात झटत असते. पण त्या इंद्राताईचं लक्ष जातं अचानक त्या सोफ्याकडे, आणि तिथे म्हणजे फरशीवरती ब्रासलेट पडलेलं असतं मुक्ताचं. आणि या इंद्राताईंना माहितीच असतं की हे ब्रासलेट मुक्ताचंच आहे. ती सागरला दाखवते इंद्राताई आणि म्हणते बघ सागर, हे त्या पोरीचंच आहे. आणि सागरला रात्रीचा प्रसंग हलका हलका आठवतोय. पण सागरने पण इथे मुक्ताबद्दल गैरसमज म्हणजे करून घेतलाय मनामध्ये की नक्कीच मुक्ताने सईला पळवलं असेल. आणि हे सगळ्याचे सगळे ह्या कॉन्क्लुजनवर पोहोचले की मुक्तानेच सईला पळवलंय. आता इकडे ही मुक्ता टेन्शनमध्ये असते की काय करावं, हिच्या घरच्यांना काळजीच नाही आहे सईच्या. तेवढ्यात या माधवीताईंचा फोन येतो आणि म्हणतात अगं कुठेस तू मुक्ता, आम्ही केव्हाची तुझी वाट बघतोय. मुक्ता म्हणते आई मला ना एक इमर्जन्सी आली आहे. पण माधवीताई तिचं काहीच ऐकून घेत नाही. इमर्जन्सी वगैरे काही नाही अगं, आजचा दिवस तुझा किती महत्त्वाचा आहे, आपण या दिवसाची वाट बघत होतो, तुला कळत कसं नाही गं मुक्ते, आम्ही तुझी वाट बघतोय दर्शनासाठी, तुला पोहोचायला हवं. मुक्ता काहीतरी बोलणार, पण तेवढ्यात माधवीताईंनी पण फोन कट केला आहे आणि सांगताय तिच्या नवऱ्याला पुरू बघ कशी रे ही मुक्ता, स्वामी मुक्ताला लवकर पोहोचू द्या आजच्या वेळेत. मुक्ताला सुद्धा माहिती आहे की तिचा साखरपुडा आहे आणि तिची आई किती डेस्पिरेटली वाट बघते या सगळ्यासाठी, पण तरी ती सईला सोडायला तयार नाही आहे. ठीक आहे माणुसकी म्हणून काही हरकत नाही आहे. पण आता ह्या इंद्राताई मात्र खूप चिडतात आणि काय बाय बोलायला लागतात मुक्ताबद्दल. नाही मला माहीत होतं हे सगळं त्याच पोरीचं काम आहे, तिच्या बहिणीला नकार दिला आपण, तिला नकार दिला म्हणून तिने आपल्या सईला किडनॅप केलं असेल. आणि तो नेमका लकी येतो आणि सांगतो अगं खाली वॉचमन सांगत होता की त्या मुक्ताने आपल्या सईला गाडीत टाकून कुठेतरी नेलंय म्हणे. आता त्या इंद्राताईंचा शक एकदम सही निघतो आणि त्यानंतर बघ सागरे, आम्ही तुला म्हटले होते ना ती हे सगळं मुद्दाम करतीये, नाही नाही आता आपण हे सहन करायचं नाही, आपण पोलीस कंप्लेंट करू. आता ही कोमल म्हणत असते मम्मी जरा शांत राहा, आधी समजून तर घे, नेमकं काहीतरी झालं असेल. पण इंद्राताई मात्र कोणाचं काही ऐकायला तयार नाही आहे. नाही 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 त्या पोरीला आता मी धडा शिकवणारच. आणि इकडे ही शर्मिष्ठा मात्र सगळं माहीत असून अगदी गप्प तमाशा बघतीये. प्रेक्षकांनो काय सस्पेन्स वाढवायचा, तो किती वाढवायचा ना, मला काही हे पटलेलं नाही आणि जे मला पटत नाही ते मी मनमोकळेपणाने तुम्हाला नेहमी सांगत असते. चांगलं असलं की चांगलंच म्हणणार आणि काहीचे काही दाखवलं तर म्हणणारच ना की हे चुकीचं आहे. असो, पण आता या सिस्टर म्हणतात मॅडम तुम्ही भरला की नाही फॉर्म अजून, तुमच्या पेशंटला काही ॲलर्जी असेल, काही अनुवांशिक प्रॉब्लेम असेल तर प्लीज लिहा. हां ती मुक्ता म्हणत असते मॅडम ॲक्च्युली मला माहिती नाही आहे. आता या सिस्टर म्हणतात मॅडम माहिती नाही आहे तर जाणून करा, म्हणजे जाणून घ्या, कोणाला तरी बोलवा ते तिच्या नातलगांना, प्लीज हरी अप. आता ही मुक्ता फक्त सईची काळजीच करते आणि तिला टेन्शन आलं आहे. आणि अचानक तिला असं आठवतं की सईची आई म्हणजे सावनी आहे. म्हणजे पार्टीमध्ये तिने त्या शर्मिष्ठाला विचारलेलं असतं ना की कुठे सई, तर ती सांगते की ती गेली असेल तिच्या आईच्या मागे. तो प्रसंग तिला आठवला आहे आणि मुक्ताला असं वाटते काही झालं तरी तिच्या आईला इथे बोलवावं, कदाचित तिच्या आईला सईची काळजी असेल, म्हणजे सागरला तर नाही आहे पण निदान सावनीला तरी काळजी असेल असं तिला वाटलं आहे. पण प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे आणि पुढे तर धिंगाणा घातला आहे. त्या मुक्ताच्या वडिलांना चक्क मारहाण करण्यात आली आहे आणि तिच्या आईला सुद्धा असं फरफटत त्यांनी नेलं आहे. तो मंजिरीचा नवरा म्हणत असतो मयुरेश हे बघा माझे सासरे इनोसंट आहेत, आम्ही काही केलेलं नाही आहे. मुक्ताच्या वडिलांना बघा किती मारलं आहे. ते म्हणत असतात आम्ही मध्यमवर्गीय कुटुंब आहोत, आम्ही असं करणार नाही, आम्ही का त्या सईला किडनॅप करू. पण हे पोलीस लोक काही ऐकत नाही आहेत कारण इंद्राताईंनी आणि सागरने कंप्लेंट केली आहे यांची. आता ही मिहिकासारखी ओरडत असते सोडा माझ्या मावशीला सोडा, अगं बघ ना ताई हे असं का करताय. बिचारे हे सगळेच जण रडारड करतायत. पण हे जरा अति झालं प्रेक्षकांनो. असं कोणी लगेच पोलीस कंप्लेंट वगैरे करतं का, आधी त्यांनी मुक्ताला शोधायला हवं होतं ना. सागर पण खूप अति करतोय असं दाखवलंय, मला तर अजिबात आज आवडलं नाहीये. काय वाटतं तुम्हाला.
तुम्हाला मला नक्की कळवा. आणि आता पुढे काय होऊ शकतं हे बघत राहा आणि प्लीज माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. सो सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज.